भक्ती, संस्कार आणि अध्यात्माची जोपासना करण्यासाठी धार्मिक उपक्रमांची समाजाला मोठी गरज आहे. त्यामुळे अधिक मासातील विविध आध्यात्मिक सेवांमध्ये सहभागी होऊन सेवांचं पुण्य पदरात पाडून घ्या, असं आवाहन गुरुपुत्र चंद्रकांतदादा मोरे यांनी केलं. इचलकरंजी इथं धार्मिक सोहळ्यात ते बोलत होते. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक इथं 5 ते 12 जून या कालावधीत श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह होणार आहे. या धार्मिक सोहळ्याच्या प्रचार आणि प्रसारानिमित्त गुरुपुत्र चंद्रकांतदादा मोरे इचलकरंजीत आले होते. सुरुवातीला इचलकरंजीतील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नदीवेस नाका इथं आमदार राहुल आबाडे, महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं. तसंच मंगळवार पेठ मधुबन सोसायटीतील सेवा केंद्रांना गुरुपुत्र चंद्रकांतदादा मोरे यांनी भेट दिली. त्यानंतर झालेल्या या कार्यक्रमात मोरे यांनी श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचं धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व विशद केलं. मुलांवर योग्य संस्कार, विवाह समस्या, व्यसनमुक्ती, ग्राम अभियान यांचा सखोल उल्लेखही केला. गेल्या अनेक वर्षापासून दिंडोरी प्रणित सेवा मार्ग समाजातील दुःखी पीडितांचे अश्रू पुसण्याचं कार्य करत आहे. महिलांना आध्यात्मिक क्षेत्रात 100% आरक्षण देण्याचं कार्य केल्याचं नमूद करून अधिक मासातील विविध आध्यात्मिक सेवांमध्ये सहभागी होऊन सेवांचं पुण्य पदरात पाडून घेण्याचं आवाहन केलं. कार्यक्रमाला इचलकरंजी सेवा केंद्र प्रमुख रमेश शिरगुरे यांच्यासह मान्यवर मंडळी, सेवेकरी उपस्थित होते.